श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. नांदेडपासून 8 मैलावर गोदावरीच्या तीरावर पिंपळगाव नावाचं एक गाव असून आप्पासाहेब देशपांडे नावाचे श्री रामानंद महाराजांचे एक शिष्य तेथे राहत होते. हे आप्पासाहेब शेंदुर्जेंच्या उत्तमरावांचे मावस भाऊ. यज्ञेश्वर काकांनी त्यांना श्री महाराज नांदेडला आल्याचे एका मनुष्याच्या हाते चिठ्ठी पाठवून कळविले. त्यांना ते वाचून अत्यंत आनंद झाला व त्यांनी लगेच बैलगाडी पाठवून श्री महाराजांना पिंपळगावला आपल्या घरी आणले. औक्षण करून व पायघड्या करून त्यांना घरात नेले आणि महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालून महाराजांचे युग्म चरणावर प्रेमाश्रूंचा अक्षरशः अभिषेक केला. श्री महाराजांनी त्यांना उठवून हृदयाशी लावलं तेव्हा आप्पासाहेबांच्या शरीराला प्रेमातिरेकाने कंप सुटला होता. श्री महाराज त्यांच्या पाठीवरून सारखा हात फिरवित होते. कितीतरी वेळ दोघेही याच स्थितीत उभे होते. थोडे शांत झाल्यावर ते श्री महाराजांना हात जोडून म्हणाले, महाराज, माझ्याकडून असा कोणता अपराध घडला की ज्यामुळे मला एक तप आपल्या दर्शनाची प्रतीक्षा करावी लागली. असं विचारित असताना त्यांचा कंठ भरून आला होता व डोळ्यातून अश्रूंच्या धारा सारख्या वाहत होत्या. श्री महाराजांनीच त्यांचे डोळे पुसले व त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु ते श्री महाराजांचे काहीच ऐकून न घेता पुन्हा पुन्हा हाच एक प्रश्न त्यांना विचारित होते. तेव्हा श्री महाराज त्यांना पुन्हा म्हणाले, आप्पासाहेब, आपण श्री रामानंद महाराजांची खूप सेवा केली आहे. आपण अखंड नामानुसंधानात असता आणि तेच महाराज आहेत बरं. असं 2-3 वेळा श्री महाराजांनी त्यांना सांगितलं. परंतु गोपींना ज्ञानोपदेश करण्यासाठी गेलेल्या उद्धवाला सगुण रूप नयनी नयनी आधी दावा, मग तुम्ही वेदांत वदावा. आधी आम्हाला आमचा कृष्ण कन्हैया भेटवा आणि नंतर तुमचा तो नीरस वेदांत सांगा, असं गोपी सांगतात. आम्हाला तुमचा वेदांत नको. त्या सगुण रूपापुढे तो वेदांत कुचकामी आहे. सगुण रूपाची गोडी चाखलेल्या भक्तांना ते वेदांत ज्ञान गोड वाटत नाही. तशीच गोपीप्रमाणे काहीशी अवस्था आप्पासाहेबांची झाली होती. म्हणूनच श्री महाराजांच्या त्या वेदांत ज्ञानाने, महाराजांच्या समजावण्याने त्यांचं समाधान तर झालं नाहीच, परंतु आता त्यांनी आवाज चढवून श्री महाराजांनाच विचारलं, कोण महाराज? कुठले महाराज? तुम्हीच प्रत्यक्ष रामानंद महाराज आहात. ब्रह्मचैतन्य महाराज मारुतीरायही तुम्हीच आहात. इतकंच नव्हे तर साक्षात रामरायही तुम्हीच आहात आणि ही अत्यंत गुह्य गोष्ट मला प्रत्यक्ष माझी गुरु माऊली श्री रामानंद महाराजांनीच सांगितली आहे. असं आप्पासाहेब बोलत असताना श्री महाराजांनी आप्पासाहेबांकडे पाहिलं. त्यांची क्षणभरच नजरानजर झाली आणि एवढ्या आवेशात बोलणारे आप्पासाहेब लगेच शांत झाले. महाराजांच्या दृष्टीत आता तर मी आलो आहे ना, हा भाव होता. तो पाहून आप्पासाहेब कमालीचे शांत झाले. श्री महाराजांनी लगेच विषय बदलला व आप्पासाहेबास म्हणाले, सूर्यास्त समीप आला आहे, तेव्हा संध्यावंदन करू का? नंतर श्री महाराजांनी स्नान करून सायन संध्या केली. सायन उपासना होऊन रात्री गोड भजन झालं. त्यावेळी आप्पासाहेबांचा ज्येष्ठ मुलगा गोविंदराव यांनी श्री महाराजांना आपल्या मनातील एक शंका विचारली. ती ही की पती पत्नीने एकच गुरु करावा का? एकच गुरु केला तर मग ते भाऊ बहीण होतील ना? आप्पासाहेबांची इच्छा आपल्या मुलांनी व सुनांनी श्री महाराजांचा अनुग्रह घ्यावा अशी होती. मुलांची व सुनांचीही तशीच इच्छा होती. परंतु वरील शंकेमुळे काय करावं हे त्यांना काही कळत नव्हतं. तेव्हा श्री महाराजांनी रात्रीच्या प्रवचनातून या शंकेचं निरसन केलं. श्री महाराज म्हणाले, लग्नानंतर पती पत्नी हे एकरूप होतात असं आपलं शास्त्र सांगते. केवळ देह भिन्न दिसत असले तरी दोघांची मनं एक झालेली असतात आणि असं असताना दोघांचीही एकच उपासना असली म्हणजे दोघांच्याही मनाला आनंद होईल आणि अशी एकच उपासना दोघांनी केल्याने तो दयाघन परमात्मा अंतरात प्रगट होऊन दोघांनाही अखंड आनंदाचा धनी करेल. म्हणून दोघंही पतीपत्नींनी एकच सद्गुरू करावा व विवेकपूर्वक प्रपंच करून व रामोपासना करून रामच व्हावं.
श्री रामराय व जानकी मातेस श्री गुरु वशिष्ठांचा उपदेश होता, तेव्हा आपणही श्री रामरायाचा आदर्श समोर ठेवून एकच सद्गुरू करावेत. मुलांच्या व सुनांच्या शंकेचं पूर्ण निरसन झालं होतं. आता सर्वच मुले व सुनांनी श्री महाराजांकडून मंत्र घेण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी काकडा करून श्री महाराजांसह सर्व मंडळी गोदावरीचं स्नान करण्यास गेली. विनायकरावांनी आप्पासाहेबांकडून श्री महाराज प्रत्यक्ष मारुतीराय असल्याचं ऐकलं आणि तेही प्रत्यक्ष त्यांचे सद्गुरू श्री रामानंद महाराजांनी सांगितलं असं म्हणाले. तेव्हापासून तर श्री महाराज खरोखर मारुतीराय असल्याचाच भास त्यांना सारखा होऊ लागला. श्री महाराज गंगेचं स्नान करून आप्पासाहेबांजवळ येऊन बसले. तेव्हा विनायकराव श्री महाराजांना प्रदक्षिणा घालीत सारखे त्यांच्याकडेच पाहू लागले. श्री मारुतीरायाप्रमाणेच बलदंड अशी श्री महाराजांची शरीरयष्टी होती. त्यात बालसूर्याच्या कोवळ्या सुवर्ण किरणांनी अलंकृत झालेलं, मंडित झालेलं श्री महाराजांचं तेज त्यांना भुरळ पाडू लागलं. त्या स्वर्णमयी किरणांनी श्री महाराजांच्या अंगावरील पांढरे झालेले केस सुवर्णमय दिसू लागून श्री मारुतीरायाप्रमाणेच त्यांची शरीरकांती दिसू लागली. त्यामुळे प्रदक्षिणा मारताना विनायकरावांचं लक्ष सारखं महाराजांकडेच होतं. ते पाहून श्री महाराज म्हणाले, "अरे बाळ, असं सारखं काय पाहतोस?" तेव्हा विनायकराव म्हणाले, "महाराज, आपणाला कोणीकडून पाहावं आणि कोणीकडून नाही असं झालं पहा मला." तेव्हा महाराज म्हणाले, "असं आहे तर मग कोणीकडूनही पहा." गंगेचं स्नान करून घरी परत येत असताना श्री महाराज आल्याचे गावातील लोकांना कळले. त्यामुळे आप्पासाहेबांकडे महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी झाली. नंतर आप्पासाहेबांच्या सर्वच मुलांनी आणि सुनांनी श्री महाराजांची पाद्यपूजा करून अनुग्रह घेतले. गावातील अनेक जणांनी महाराजांकडून अनुग्रह घेतले. असो, साधक हो, फोटोग्राफरकडून फोटो काढून घेण्याची इच्छा नसतानाही केवळ सगळ्यांच्या आग्रहाखातर फोटो काढून घेण्यास परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज तयार झाले. परंतु त्या फोटोमध्ये विशेष आश्चर्याची गोष्ट घडली, ती आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.